तर नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झालं बरेच माझे मित्र मला विचारत होते की गाडी बनवायची भाऊ काय करावं लागेल, काहीतरी आतमधली जरा हिंट वगैरे दे. तर मित्रांनो, आज आपल्याकडे आपला एक मित्र आलाय जो की आता व्हिडिओ काढतोय आणि मी तुम्हाला त्याची गाडी दाखवणार आहे. गाडी त्याने एकदम उत्तम अशी सुंदररित्या आतमधल्या साईडनं सजवलेली आहे. बघा, बाहेरून तर बरेच लोक सजवतात गाडी, पण बाहेरून सजवण्यापेक्षा तुम्हाला जे कस्टमर गाडीत बसवायचे त्यांच्यासाठी तो फील तो महत्वाचा आहे ना. बाहेरून तर कोण पण सजवते आजकाल गाडी, पण जर आतमधून गाडी तुमची चांगली असेल तर तुम्हाला पण तो फील येणार आहे गाडी चालवताना पण. तर मित्रांनो, आपल्याकडे तशीच गाडी आलेली आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की गाडी आतमधून कशी दिसते. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, तुम्ही जी गाडी बघताय ना, हीच ती गाडी आहे जिचा नंबर आहे MH14 MT0831. आता तुम्ही म्हणताल काय दिसत तर नाही बाहेरच्या साईडनं गाडी, पण मी तुम्हाला आधीच काय म्हणलंय की मला बाहेरून नाही दाखवायची गाडी, मला आतमधून ही गाडी दाखवायची. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की भाऊ बाहेरून तर काय हेडलाईट, फोग लॅम्प, अजून काय गोष्टी आहेत ते सगळेच टाकतात, पण आतमधून गाडी सजवण्यासाठी काहीतरी सांग. त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय आणि मी तुम्हाला आता आतमधून दाखवतो ही गाडी कशी आहे मित्रांनो. तर सगळ्यात आधी मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही जी सिस्टीम आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे ही सिस्टीम कोणती आहे. हिला डायमंडची असं म्हणतात, डायमंड सिस्टीम असं पण म्हणतात. आता मित्रांनो, तुम्ही म्हणताल की हिच्यापेक्षा भारी भारी सिस्टीम आहे. जर तुम्हाला गाडीतून आतमधला लुक बनवायचा असेल तर ही चांगली सिस्टीम आहे, कारण हिला अगोदरच लुक दिलेला आहे आणि याच्यामुळे ते अजून अट्रॅक्टिव्ह वाटते. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे वरच्या साईडला नॉर्मल चिंगूमिंगू म्हणजे, आणि त्यांच्या साईडला हे त्यांचे मोठे चिंगूमिंगू. तर हे मित्रांनो, हे नॉर्मल ज्या गोष्टी त्या गाडीमध्ये अजून अट्रॅक्टिव्हनेस वाढवतात किंवा थोडा शो वाढवतात गाडीचा. तर मित्रांनो, हे तर तुम्ही मिशोवरून मागू शकता, तुम्हाला माहितीच असेल या गोष्टी. हे 100 200 रुपयाला भेटून जातं. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही जी ॲम्बियन्स लाईट बनवलेली आहे, ही ॲम्बियन्स लाईट एवढी आकर्षक वाटते ना आणि एवढं फील देते ना ती ॲम्बियन्स लाईट, एकदम भारी वाटतं. तुम्ही बघू शकता ही. तर मित्रांनो, ही जी गोष्ट आहे हे मी फक्त मला सांगितले, काही लोकांचे कमेंट आल्या होत्या की भाऊ आतमधून काय करू शकतो ते सांग. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय आणि मित्राची गाडी बनवलेली होती त्याच्यामुळे मी त्याला म्हणलं की ये दादा आणि बनवू आपण एक व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्ही हे पण बघू शकता या साईडला, हे आपण हात ठेवून ठेवून घामाने खूप खराब होतं, कधी कधी व्हाईटचं ब्लॅक होतं ते पण आपल्याला समजत नाही. तिथं पण तुम्ही हा रॅप मारू शकता. त्याच्यानंतर ह्या साईडला पण व्हाईट असतो, तिथं पण तुम्ही हा रॅप मारू शकता. आणि मित्रांनो, वरच्या साईडला सगळ्यात मोठं म्हणजे हे काळं पडतं. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की भाऊ हे वरचं काळं होतं, मग ते चेंजच करावं लागतं. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही हा रॅप पण मारू शकता जो मित्रांनी मारलेला आहे. आणि हा वॉशेबल आहे, जो तुम्ही काढून धुवू पण शकता. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता ह्याचं नाव मला आठवत नाही, म्हणजे मला काय कळलं नाही, कारण मॅटिंग म्हणतात, फ्लोअर मॅटिंग का अजून काहीतरी म्हणतात त्याला. तर मित्रांनो, हे झालं तुम्हाला दाखवतोयच मी. तर मित्रांनो, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामुळे गाडी थोडं लुक येतो. आणि तुम्ही जसं की व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, एकदम असं व्यवस्थित वाटतं की यार गाडीमध्ये बसलं की असं फील आला पाहिजे कस्टमरला. तुम्ही बघू शकता पाठीमागच्या साईडला पण ॲम्बियन्स लाईट आहे. आणि मित्रांनो, पाठीमागच्या साईडला हे जे मी सांगितलं हे चिंगूमिंगू नाही, हे टॉम अँड जेरी आहेत. एकदम म्हणजे हे कसं होतं, लुक येतो गाडीला आणि जो गाडीत बसतोय त्याला पण थोडंसं अट्रॅक्टिव्हनेस वाटते किंवा जरा फ्रेश वाटतं. म्हणजे आता हे तुम्ही तुमच्या याच्यावरती हे टाकायचं की नाही ते तुम्ही ठरवा, पण लुक येतो थोडासा गाडीला. म्हणजे तुमच्या काय काय करू शकता ह्या गोष्टी मी सांगू शकतो. ह्या साईडला पण टाकलेले त्याने ॲम्बियन्स लाईट वगैरे केलेली, मॅटिंग वगैरे केलेली. पाठीमागच्या साईडला तुम्ही बघू शकता मित्रांनो, बाहेर उतरून दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही हे बघू शकताय पाठीमागच्या साईडला अशा प्रकारची एक तुम्ही हे टाकू शकता, जेणेकरून ते जो मागचा लुक आहे तो पण थोडासा अट्रॅक्टिव्ह होतो. याच्यामध्ये कलर आहे, तुम्हाला जो आवडतो तो कलर तुम्ही इथं टाकून घेऊ शकता. तर याला काय म्हणतात माहित नाही. इथं यांनी मुंगी पण ठेवली, काय सस्सा आहे का मांजर आहे, मांजर पण ठेवलेली. आणि लुक येतो भारी, म्हणजे थोडंसं बरं वाटतं बघायला पण आणि बसणाऱ्याला पण बरं वाटतं. तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल, हे बघा थोड्याच गोष्टी आहेत, मी काय असं सांगितलं नाही की बाबा एवढंच करा हेच करा. काही नॉर्मलच गोष्टी आहेत ज्यांनी तुमच्या गाडीच्या आतमधल्या साईडला थोडेसे अट्रॅक्टिव्हपणा किंवा थोडा फ्रेशपणा जाणवतो. त्यासाठी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी, त्यातल्या तुम्ही करू शकता काही गोष्टी. आणि हे बघू शकता तुम्ही पुढच्या साईडला पण, आता बाहेरच्या साईडचं मला काय माहीत नाही, ह्याच्यापेक्षा अजून तुम्ही अट्रॅक्टिव्ह करू शकता. पण त्यांनी केलेली लाईट वगैरे थोडी बाहेरच्या साईडला किंवा
वरच्या साईडला तुम्ही बघू शकता हा जो रॅप मारलेला आहे ब्लॅक कलरचा. जर तुमची पण गाडी असेल व्हाईट कलरची तर तुम्ही तो रॅप मारू शकता आणि तो दिसायला पण सुंदर दिसतो मित्रांनो. तर अशा प्रकारची गाडी आहे मित्रांनो. आता तुम्हाला आवडती नाही आवडती, तुम्हाला काय गोष्टी आवडल्या, फक्त एक सांगायचं होतं. मला 1-2 लोकांनी सांगितलं होतं की भाऊ सांग असा एखादा व्हिडिओ बनव. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो मित्र माझा आलेलाच होता. त्याला मी बोलवून घेतलं खास या गोष्टीसाठी की बाबा दाखवू आपण काय काय करू शकतोय आतमधल्या साईडनं. जर तुम्ही अजून याच्यापेक्षा जास्त काय करू शकत असाल तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा मला, म्हणजे आम्हाला पण थोडी माहिती भेटेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.